नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणीचा धमाल माजला आहे आणि वाजले की बारा या गाण्यावर कार्यालयात जबरदस्त मैफिल सुद्धा सजली आहे. मित्रांनो, दीपावलीच्या हंगामात राजकीय कार्यालय सजली आहेत, मिलन कार्यक्रम होत आहेत. पण कधी कधी एक छोटासा व्हिडिओ संपूर्ण राजकीय वादळ निर्माण करतो. आज आपण बोलणार आहोत नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या मुख्य कार्यालयात घडलेल्या एका मजेदार पण वादग्रस्त घटनेबद्दल. दीपावली मिलन कार्यक्रमात लावणी नृत्याचा ठसका आला आणि तोही वाजले की बारा या गाण्यावर. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि थेट खासदार सुनित्रा पवार यांनी शहराध्यक्षांना फोन केला. पण फक्त एवढंच नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात लावणी नृत्याने आधीही अनेक वाद निर्माण केले आहेत. आज आपण या घटनेची सविस्तर माहिती घेऊ, लावणीच्या सौंदर्यावर जास्त भर देऊ आणि इतर पक्षातील समान प्रकरणांचाही डोळ्यात ठेवू. चला तर मग सुरुवात करूया या राजकीय नृत्य कथेची आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मित्रांनो, नागपूर शहरात दीपावली मिलन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मुख्य कार्यालयात साजरा झाला. हे कार्यालय फक्त 2 महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटित झालं होतं. कार्यालयाच्या हॉलमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मोठ्या फोटोंनी सजावट केली होती. पण या कार्यक्रमातला एक भाग म्हणजेच लावणी नृत्य हा सगळ्यात जास्त चर्चेत आला. व्हिडिओमध्ये दिसते की एक महिला नर्तकी शिल्पा शाहीरने वाजले की बारा या प्रसिद्ध लावणी गाण्यावर नृत्य सादर केलं. शिल्पा शाहीर ही नर्तकी स्टेजवर उतरली आणि सुरू झालं एक अविस्मरणीय नृत्य. वाजले की बारा हे गाणं महाराष्ट्राच्या लोककलेचा एक रत्न आहे. हे गाणं रात्रीच्या 12 वाजता वाजणाऱ्या घड्याळाच्या ध्वनीसारखं उत्साही आणि रोमांचिक आहे. लावणी ही महाराष्ट्राची पारंपरिक नृत्य शैली आहे, जी पेशवाई काळापासून चालत आली आहे. यात महिलांचं नाजूक पण ऊर्जावान नृत्य, तबल्याच्या ठेक्यांसोबत तालबद्ध हालचाली आणि गाण्यातील शब्दांचा अर्थपूर्ण अभिनय असतो. या व्हिडिओमध्ये शिल्पा शाहीरने पारंपरिक नऊवारी साडी घालून, घुंगरू बांधून आणि हातवारे हलवत नृत्य केलं. तिच्या हालचाली इतक्या वेगवान आणि आकर्षक होत्या की सभागृहातील कार्यकर्ते टाळ्या पिटून दाद देत होते. कार्यक्रमात सगळे कार्यकर्ते एकत्र जमले होते. दीपावलीच्या शुभेच्छा देऊन पुरस्कार वाटप होत होतं. शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही बाहेरील कलाकारांना आमंत्रित केलं नव्हतं. ही सर्व राष्ट्रवादीची कार्यकर्ते होत्या, ज्या त्यांच्या कला कौशल्याचा आनंद कार्यालयात शेअर करत होत्या. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर वाद सुरू झाला. लोक म्हणत होते, राजकीय कार्यालयात लावणी नृत्य हे योग्य आहे का? काहींनी ते मजेदार म्हणून शेअर केलं, तर काहींनी पक्षाच्या प्रतिमेला धक्का लावणार म्हणून टीकाही केली. या व्हायरल व्हिडिओची बातमी खासदार सुनित्रा पवार यांच्या कानावर गेली आणि त्यांनी थेट शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना फोन केला. सुनित्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी असल्याने त्यांचा हा फोन पक्षात मोठा प्रभाव टाकणारा ठरला. त्या म्हणाल्या, कार्यालयात असा कार्यक्रम होणं योग्य नाही, पक्षाच्या प्रतिमेचं रक्षण करा. अनिल अहिरकर यांनी उत्तर दिलं की हा फक्त अंतर्गत मिलन कार्यक्रम होता, बाहेरील कलाकार नव्हते आणि भविष्यात असे प्रकार टाळले जातील. राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर कडक भूमिका घेतली. त्यांनी म्हटले, पक्षाच्या कार्यालयात नृत्य प्रकारचे कार्यक्रम होणं हे पक्ष शिस्तीचं उल्लंघन आहे आणि सार्वजनिक प्रतिमेला धक्का लावणार आहे. त्यांनी शहराध्यक्षांना नोटीस जारी केली आणि कारवाईची थंबी दिली. हा वाद म्हणजे केवळ एक छोटा कार्यक्रम नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणात लावणीच्या सांस्कृतिक महत्त्व आणि राजकीय संदर्भ यांच्यातील संघर्ष दाखवणारा आहे. लावणी ही केवळ मनोरंजन नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. पण राजकीय कार्यालयात ती कशी बसते हा प्रश्न उपस्थित होतो. मित्रांनो, फक्त राष्ट्रवादी पुरतं मर्यादित राहून कसं चालेल? महाराष्ट्राच्या राजकारणात लावणी नृत्य किंवा नृत्य प्रकारचे कार्यक्रम आधीही विविध पक्षांमध्ये वादग्रस्त ठरले आहेत. चला आपण भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधील काही समान प्रकरण पाहू. हे प्रकरण दाखवतात की राजकीय कार्यक्रमात सांस्कृतिक उपक्रम कधी कधी कसं वादाचं कारण ठरतात. सर्वप्रथम भाजप महायुतीतलं प्रकरण.
2024 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध लावणी नर्तकी गौतमी पाटील यांचं नृत्य सुरू असताना एका मोठ्या गर्दीने उत्सव साजरा केला, पण तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत उपस्थित होते. गर्दी इतकी वाढली की सुरक्षेसाठी पोलिसांना आवार घालावा लागला. तानाजी सावंत यांनी पोलिसांना हांड मरोडा असा आदेश दिला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे प्रकरण भाजप शिवसेना महायुतीच्या प्रतिमेला धक्का देणारं ठरलं. लोक म्हणाले, राजकीय नेत्यांसमोर लावणीचं नृत्य आणि नंतर हिंसा हे कसं योग्य? गौतमी पाटील ही लावणीची आघाडीची नर्तकी आहे, जिच्या नृत्याची ऊर्जा आणि पारंपरिक शैलीने लाखो लोक आकर्षित होतात. पण या घटनेमुळे लावणीला अनैतिक असा शिक्का बसण्याचा प्रयत्न झाला. तानाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटचे आहेत, जे भाजपसोबत महायुतीत आहेत. त्यामुळे हा वाद दोन्ही पक्षांना लागला असावा. आता वळूया दुसऱ्या बाजूला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील वाद. 2023 मध्ये नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा एक पार्टी व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते दाऊद इब्राहिमच्या गँगमधील एका सदस्यासोबत डान्स करताना दिसले. हा कार्यक्रम एका उत्सवाचा होता, ज्यात नृत्य आणि मजा होती, आणि तोही लावणी प्रकारच्या संगीतावर. शिवसेना शिंदे गट नेते निलेश राणे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी विधानसभेत हा फोटो दाखवून हल्ला चढवला. सुधाकर बडगुजर यांना UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लोक म्हणाले, राजकीय नेत्यांनी अशा संशयित व्यक्तींसोबत पार्टी आणि तेही नृत्याच्या वेळी. हे प्रकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रतिमेला मोठा धक्का देणारं ठरलं. उद्धव ठाकरेंच्या गटाने हे अंतर्गत बाब म्हणून हाताळलं, पण सोशल मीडियावरून हा वाद चांगलाच तापला. लावणी किंवा नृत्य यांचा उल्लेख यात अप्रत्यक्षपणे आला, कारण महाराष्ट्रात असे कार्यक्रम बहुतेक वेळा लोककला जसे लावणीशी जोडलेले असतात. या दोन्ही प्रकरणातून दिसतं की राजकीय नेते किंवा कार्यकर्ते जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात, तेव्हा ते कधी कधी वादात अडकतात. भाजपमध्येही 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर मधील भाजप आमदार प्रशांत बंब यांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ते बॉलिवूड गाण्यावर नाचत होते. तोही सार्वजनिक कार्यक्रमात होता आणि टीका झाली होती. अशा घटनांमधून शिकण्यासारखं हे आहे की राजकारण आणि संस्कृती यांचा मेळ कसा साधावा हे नेत्यांना समजावं. मित्रांनो, लावणी ही महाराष्ट्राची अभिमानाची ओळख आहे. ती केवळ नृत्य नाही, तर इतिहास, भावना आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. पण राजकीय कार्यालयात किंवा कार्यक्रमात तिचा वापर कसा करावा, हे आता एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रवादीच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा हे दाखवलं की सोशल मीडिया किती वेगाने वाद पसरवतो. सुनित्रा पवार यांच्या प्रतिक्रियेने पक्षाने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण भविष्यात असे कार्यक्रम काळजीपूर्वक रचावेत. इतर पक्षातील वाद पाहता हे सर्वत्र चालू आहे. कदाचित राजकीय नेत्यांनी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जागरूकता वाढवावी. तुम्हाला हे प्रकरण कसं वाटलं? कमेंट्समध्ये आम्हाला तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.